नमस्कार, अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत। आज मी रेसिपी घेऊन आलेले आहे कलाकंद। कलाकंद बनवणार आहे, त्यासाठी सामग्री लागणारी फार कमी सामग्री आणि कमी वेळात फटाफट बनणारी। तर चला बघूया कलाकंद बनवायला काय काय सामग्री लागणार आहे ते बघायची। हे बघा 2 वाटी मी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे, मलाई 2 चम्मच घेतलेली आहे, तूप 1 चम्मच आणि हे काजू घेतलेले आहे। काजू नाही घेतले तरी चालेल आणि दूध घेतलेलं आहे। 2 लिटर दूध घेतलं। मी 2 चम्मच लिंबाचा रस घेतलेला आहे, कारण दुधाला नाचून घ्यायचं असते म्हणताना मी लिंबाचा रस दुधामध्ये घालत आहे। तर रवेदार कलाकंद झालं पाहिजे, त्याकरता दूध नासूनच घ्यावं लागते। विनेगर असेल तर विनेगर पण घालू शकता, तुमच्याकडे लिंबू अवेलेबल नसेल तर विनेगर पण घालू शकतो आपण। दूध गरम करून थंड करायचं। थंड केल्याच्या नंतर आता मी हे दूध घेतलेलं आहे, हे बघा 1 उकळी येऊ द्यायची दुधाला, चांगल्याने गरम होऊ द्यायचं, पण याला असंच हलवत राहायचं, नाहीतर दूध खाली लागायचं भीती वाटते, म्हणताना असं करत राहायचं सारखं। तर छान मस्त खमंग मिठाई बनणार। त्याला उकळी आलेली आहे, यामध्ये आपण लिंबूचा रस घालणार आहे। आता मजेदार मिठाई बनवणार आहे बघा। हे बघा यामध्ये लिंबू रस घातलेला आहे, बघूया दूध कसं नाचलं, ते नाचलं का दूध बघायचं। हे बघा मस्त नाचून आलेलं आहे, हे रवेदार झालेला आहे। थोडं त्याला लिंबूचा रस घातल्याच्या नंतर थोडा वेळ असं गॅसवरती हलवत राहायचं चम्मचनी। बघा कसं मस्त रवेदार झालेलं आहे। आपण आता याला काढून घेऊया। हे बघा कापड ठेवलेला आहे, शुद्ध कापड धुवून सुकवलेला आहे, यामध्ये असं घालायचं। बघा थोडा वेळ याला थंड होऊ द्यायचं, म्हणजे असं पिळून घ्यायला इजी जाणार। मध्ये काढल्यामुळे असा गोळा बनलेला आहे, हे असं मस्त दाणे दाणे, बघा किती छान दाणे दाणे। याला मॅश करून घ्यायचं, थोडं थंड होऊ देते आता। तो मी थोडं पनीर पण घेतलं, 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। याला आता धुवून घेणार आहे मी, घरचं पनीर आहे, घरी बनवलेलं आहे, फ्रेश आहे। फ्रेश घ्यायचं, कलाकंद बनवायचं असलं तर घ्यायचं असलं दूध नाचून पण घ्यायचं। पनीर थोडं होतं म्हणून मी थोडं दूध नाचून घेतलेलं आहे। याला पनीर असं खिसून घ्यायचं, रवेदार मस्त राहते। घरचं पनीर अधिकच टेस्टी लागते, त्याच्यात कुठलंही मिश्रण नसते। हे बघा खिसून झालेलं आहे, खिसलेलं आहे। आता याला ते दूध नाचून घेतलं होतं ते घातलं, आता याला मस्त असं करून घ्यायचं, मॅश करून घेतलं म्हणजे छान आणि स्मूथ मिठाई होते। हार्ड नाही व्हावं, स्मूथ व्हावं म्हणून हे असं याला मॅश करून घ्यायचं छान। 2 मिनिटापर्यंत याला असं मॅश करून घ्यायचं, हाताने पण करू शकता। रवेदार आणि स्मूथ मिठाई बनते। घेतलेलं आहे त्याला मस्त असं चुरून घ्यायचं, म्हणजे त्याचं तूप निघणार, तसं तूप घालायची गरज नाही राहत, यालाच तूप सुटते आणि मस्त रवेदार स्मूथ होते। दूध गरम करून घेतलं, गरम केल्याच्या नंतर फ्रीज मध्ये ठेवून थंड केलं
कारण गरम करून थंड केलं पाहिजे, याला थंड दूध पाहिजे। हे मिल्क पावडर आहे, 2 वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे। याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। याला असं, कारण गुठली पकडावं नाही, गुठली नाही पकडावं म्हणून हे मिल्क पावडर दुधामध्ये घोलून घेत आहे। मी दुधामध्ये करत आहे, दुधामध्ये जास्ती टेस्टी बनते। असं मस्त हे छान असं करून घ्यायचं। झालंच आहे 2 मिनिटात मी बघा किती छान आणि मस्त झालेलं आहे। मिक्स केलेलं आहे। आता आपण पॅन ठेवूया गॅसवरती। हे बघा 1 चम्मच तूप घेतलेला आहे, याला पूर्ण पसरवून घेतलेला आहे। याला लावून घेतलं कारण चिपकावू नाही घेतलेला आहे। यामध्ये हे मिल्क पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, त्याला यामध्ये घातलं। थोडं याला असंच हलवत राहायचं। हे थोडं गाढ आलं म्हणजे मग आपण बाकी मटेरियल घालायचं। असं करून घ्यायचं। 1 चम्मच मलाई घालत आहे, घरी केलेली घरच्या दुधावरची फ्रेश क्रीम आहे। जे हे पनीर आणि आपण दुधाचं बनवून घेतलं होतं ते घातलेलं आहे। त्याला आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा मस्त गाढा होत आहे, एकदम गाढ झालं पाहिजे। त्यामध्ये पनीर घातलेलं आहे, ते पनीर असे गोळे नाही पकडावं म्हणून त्याला हलवत राहायचं आणि त्याचं तूप बाहेर निघावं म्हणून आपण त्याला मिल्कमध्ये घातलेलं आहे। हे आपण मिल्क पावडर घेतलं होतं आणि 1 वाटी आपण दूध नासून घेतलेलं होतं, ते 1 वाटी घातलेली आहे यामध्ये। कारण कमी गोड मिठाई छान लागते। बघा साखर टाकून 1 वाटी साखर घातलेली आहे, तर ते साखर विरघळायला त्याचं पाणी सुटत असते म्हणून ते पातळ झालेलं आहे। राहायचं। मग दूध याला पॅनला करपू नये म्हणताना मी असं घोलत राहते, घोलतच राहायचं। मिठाई छान आणि सफेद बिलकुल होणार नाही तर ब्राउन कलर येते, ब्राउन कलर नाही आला पाहिजे म्हणून त्याला हलवत राहायचं। बघा असं हे मस्त असं गाढ येत आहे, किती छान तुपाचा सेंट येत आहे, मलाई वगैरे सगळं याचं तूप निघालेलं आहे, मस्त सेंट येत आहे। तर थोडा वेळ असं करत राहायचं। त्यानंतर आपल्याला जेवढं स्मूथ पाहिजे असेल तर थोडं असंच ठेवायचं। थोडं आपल्याला कडक जर लागत असेल बर्फी कलाकंदची तर थोडं होऊ द्यायचं। बघा मस्त दाणे दाणे आलेले आहे। याला विलायची पावडर आणि जायफळ पावडर घातलेला आहे मी यामध्ये, झालेलं आहे। आता याला आपण काढून घेऊया। सेंट साठी विलायची पावडर आणि जायफळ घातलेला आहे, हे झालेलं आहे। आता याला काढून घ्यायचं। हे बघा स्मूथ आणि रवेदार झालेला आहे, काढून घेत आहे।
गरम गरम आहे. याला थंड करायला ठेवायचं. हे पिस्ता आणि बदाम यावरती घातलेला आहे. केसर घातलेला आहे यावरती. बघा किती टेस्टी आणि मस्त मिठाई तयार झालेली आहे. हे बघा, आता याला आपण आकार देऊया. येत आहे. हे घरची मिठाई आहे, खूप स्वादिष्ट आहे. हॉटेलची मिठाई आपण खाते, किती दिवसाची बनवून असते आपल्याला माहित नसते. म्हणताना घरची मिठाई खूपच स्वादिष्ट आणि मिल्क घरचंच असते, दूध, तर त्यामुळे खूप छान बनते. माझ्या चॅनलशी जुडून राहा. अशी स्वादिष्ट मिठाई रोज रेसिपी मी टाकणार. बघा आणि बनवा आणि खाऊन मजा करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.